आनंदी राहायचंय. बरं, कुणाला वाटतं मी आनंदी नाही राहायचं? असं आहे का एखादा माणूस? मला आनंद नकोय बाबा, मला सुख नकोय. प्रत्येक जण फक्त सुखासाठी बेजार आहे, आनंदाच्या शोधात आहे. मग समजून घ्यायचं की हा फेस म्हणजे काय? पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीचे प्रकार किती? 2. 1. आता या फेसचे 2. एक आउटर फेस, दुसरा इनर फेस. आता आउटर फेस म्हणजे काय? मेरी इमेज, मी माझी प्रतिमा लोकांच्या डोळ्यात बघतोय. मी कसा आहे? जसा मला समाज समजेल असा. मला लोकांनी भारी म्हटलं की मला वाटतं मी भारी. मला लोकांनी नालायक म्हटलं की मला असं वाटतं की मी नालायकच. माझं काहीच नाही. लोक म्हणले वा 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 वा, आता तुमच्यासारखे दानशूर कोणी नाहीतच, असं वाटतं मी खरंच दानशूर आहे. लोकांनी म्हटलं काय तुम्ही भारीत राव, तुमच्यासारखा माणूस नाही, असं बोलले मला वाटतं मी खरंच भारी आहे. रिमोट कोणाच्या हातात आहे? लोकांच्या. लोकांनी रिमोट दाबला की आमचा शो सुरू होणार. मग एखाद्याला म्हणलं अरे रे बघ बरं जरा, तुझ्याशिवाय तो पुढचा माणूस शांत होऊच शकत नाही, हे मरते पुढे जाते भांडणं करायला. गेलं भांडणं कारण टोले खाऊन वापस आलं. यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की हे चढते. आणि याला जर म्हणलं तुझं काय खरंय बेटा, त्याला वाटतं खरंच माझं काही खरं नाही. तुम्हाला येत असते का इंग्लिश? खरंच मला येते नसते काय की बाबा. आता काय चालू आहे? आउटर फेस. आउटर मध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. समाजाने मला पॉझिटिव्ह बोललं की मी पॉझिटिव्ह फील करणार, आणि लोकांनी मला निगेटिव्ह म्हटलं की मी निगेटिव्ह फील करणार स्वतःला. तुला होत असते का MPSC? आणि ते म्हणते खरंच मला MPSC नसते होत. खरंय? काय फील केलं स्वतःला? निगेटिव्ह फील केलं. कशामुळं? लोक मला निगेटिव्ह म्हणाले म्हणून. आले यार तू बावळट आहे का? त्याला वाटतं मी खरंच बावळट आहे का तर लोक मला म्हणतात बावळट आहे. तुम्ही लय चिंगट आहे. नाही मी कुठं अरे पुढच्याचं काम आहे बोलणं तुम्हाला निगेटिव्ह, आणि मग तुम्ही तसं फील करताय. हा झाला निगेटिव्ह आउटर फेस. पॉझिटिव्ह आउटर फेस काय? आता आमच्या सगळ्यांना एक रोग झालाय माहिती ना, लोकांनी भारी म्हटलं पाहिजे आम्हाला, लोकांनी भारी म्हटलं पाहिजे, आणि लोकांनी मला भारी म्हणावं म्हणून मी लोकांच्या सोयीप्रमाणे वागणार. मला आता लोकांना नाराज करायचं नाहीये. लोग मेरे बारे में क्या कहेंगे म्हणून आमची सगळी लोकांच्या आरी पडलेत सध्या. खरंय? कार्यक्रम करायचा आहे मोठा का? लोकांनी भारी म्हणलं पाहिजे. किती बी मोठा करा, लोक गेले जीवन, बसा पुन्हा झाडून काढीत. काही नाही. दुसऱ्याने मला भारी म्हणावं म्हणून मी भारी राहायचं नाही, मी खर्च करायचा नाही. हा आउटर फेस आहे. आता इनर फेस म्हणजे काय? इनर पॉझिटिव्ह आणि इनर निगेटिव्ह. अब यहां पर मैं मेरे बारे में क्या सोच रहा हूं इंपॉर्टेंट है. मी स्वतःविषयी काय विचार करतोय. जर मला स्वतःलाच वाटतंय की आपलं काय खरंय तर तसेच रिजल्ट. मुझे नहीं लगता कि मुझे कुछ आएगा तर आएगाच नाही. आणि जर मला वाटलं आय विल डू इट, आय कॅन डू इट, इट विल बी पॉसिबल फॉर मी, मला जमणार. हिम्मत असल्याशिवाय किंमत नसते माणसांना. बरोबर है? मैं मेरे बारे में क्या सोचता हूं, पॉजिटिव और नेगेटिव.
मग आता ह्या तिन्हीपैकी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? इनर पॉझिटिव्ह. मग आम्हाला इथं इनर पॉझिटिव्ह, आणि म्हणून आमचा रिमोट हा कायमस्वरूपी आमच्याच हातात असला पाहिजे. आम्ही आमचे रिमोट लोकांच्या हातात देतो. तुम्हाला जे गाणं लावायचे ते लावा, तुम्हाला जे माझं चॅनल लावायचे ते लावा. आणि मग लोक आपल्याला काही बोलले की आम्हाला पटकन वाईट वाटतं. अरे तो बोलला आणि मला वाईट वाटायचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? पुढचा माणूस मला नालायक म्हणाला म्हणून मी नालायक आहे का? पुढचा माणूस मला आळशी म्हणाला म्हणून मी आळशी आहे का? पुढचा माणूस म्हणाला तुला नाही जमत म्हणून मला जमणार नाहीये का? समाज आउटर फेस मध्ये. श्रीमंत म्हणावं मला लोकांनी म्हणून मी लोकांच्या पुढे श्रीमंतीचं आव आणणार. काय गरज आहे? मी आनंदी आहे, मी आनंदी राहतोय. सुखी राहण्यासाठी आणि आनंदाने जगण्यासाठी फार कमी पैसे लागतात माणसाला. मी आनंदी आहे हे दाखवण्यासाठी जास्त लागते. हा, पिकनिकला गेले की स्टेटस ठेवायचे. काय करायचं? काय मरते का नाही ठेवलं तर? काय सांगायचे लोकांना? ओय अरे मी किती खुश आहे. अरे तू आंघोळ नाही 2 दिवस केली ते बी टाक की. अरे दुःख, पण दुःखाचा शो आहे का? स्वतःची वाट लागलेली त्याचं बी स्टेटस ठेवा. माहित नाही का लोकांना लागली म्हणून? स्टेटस ठेवून स्टेटस वाढत नसतं माणसांचं. एखाद्या पुढाऱ्यासोबत फोटो काढायचा आणि त्याचं स्टेटस ठेवायचं, त्याने काय फरक पडेल? लोकांना दाखवायचं मला लय लोक ओळखीत आहेत, माझा लय लोकांचा संपर्क आहे. तुझ्यावर वेळ येऊ दे, तुझा फोन उचलत नाही कोणी, तुला माहीतच नाही. अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगायचं नाही. मग आता कशावर फोकस करायचा? इनर पॉझिटिव्ह. स्वतःला वाटलं पाहिजे मी कॉन्फिडंट आहे, मी आनंदी आहे, माझ्या जिंदगीचा माझ्या लाईफचा रिमोट माझ्याकडे आहे. मला वाटेल तेव्हा मी ते ऑन करेल, जेव्हा वाटेल बंद करायचे तेव्हा बंद करेल. क्लिअर नाव? खतम. संपलं. विचारा प्रश्न. विचारा क्वेश्चन. आता